नमस्कार मित्रांनो, आईच्या कथा या मराठी मनोरंजन चॅनेलवर पुनश्च एकदा आपला स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण ऐकूयात होळीची मैत्री आणि रंगपंचमी। गावातल्या पांढऱ्या मातीच्या घरांमध्ये होळीच्या तयारीने धावपळ सुरू होती। घराघरात साखर फुटाणे, करंजी आणि पुरणपोळीचा घुमाट पसरला होता। रंगांची पुडी विकत घेण्यासाठी गजबजलेल्या बाजारात गर्दी ओसंडून वाहत होती। ह्या साया गोंधळात मात्र दोन जिवलग मित्र एकमेकांपासून दूर गेले होते। रामू आणि शेखर हे लहानपणापासूनचे सख्खे मित्र। शाळेत एकाच बाकावर बसायचे, एकाच कट्ट्यावर गप्पा मारायच्या आणि उन्हाळ्यात गावच्या तलावात पोहायचं। पण मागच्या वर्षीची होळी त्यांच्यासाठी वेगळी ठरली होती। गेल्या वर्षीच्या होळीच्या दिवशी शेखरच्या वडिलांनी रामूच्या कुटुंबावर एका शेतजमिनीच्या वादावरून आरोप केला। गावातील पंचायतीसमोर हे प्रकरण पोहोचले। शब्दांची देवाणघेवाण वादात बदलली आणि त्या दिवशी रंगांच्या ऐवजी कटुतेचे डाग उडाले। त्या घटनेनंतर दोघांमध्ये संवाद बंद झाला। दोघेही सणाच्या उत्साहात सहभागी होण्याचा प्रयत्न करत होते, पण मनाची हुरहुर तशीच होती। होळीच्या अगदी आदल्या दिवशी संध्याकाळी रामू गावच्या देवळात बसून शांत बसला होता। तो भूतकाळाच्या विचारात हरवला असताना त्याला शेखर त्याच दिशेने येताना दिसला। दोघांची नजरभेट झाली, पण दोघेही एकमेकांना टाळून पुढे निघून गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी लहान मुलं गल्लीबोळात रंग उधळत होती। रामू रंगांच्या दुकानात गेला आणि त्याच्या नजरेस एक लहान मुलगा दिसला, गण्या। गण्या हे शेखरचा लहान भाऊ होता। त्याच्या हातात पाण्याची छोटी बादली होती आणि तो धावत जाताना पाय घसरून खाली पडला। डोळ्यांसमोर त्याने धरलेली बादली उलटली आणि चक्क होळी पेटवायच्या ठिकाणी कोरड्या लाकडांवरच पाणी सांडलं। आता सणाच्या मुख्य होळीला आग लागणारच नाही, असा धोका निर्माण झाला। गावक्यांमध्ये कुजबूज सुरू झाली। रामूने ही परिस्थिती पाहताच न थांबता आपल्या घरून लाकडांच्या मोळ्या आणल्या। त्याच्या पाठोपाठ शेखरही धावत गेला आणि दोघांनी मिळून होळी उभी केली। मित्रांनो, सण साजरे करा पण मैत्रीपूर्वक। एखाद्याचे मन दुखावणार नाहीत याची काळजी घ्या। मित्रहो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।